आज आपण करणार आहोत हरभऱ्याची भाजी। तर एका पातेल्यात तेल घ्या आणि एका पातेल्यात गरम पाणी घ्या। तर त्या तेलामध्ये मोहरी आणि जिरे चांगले तडतडू द्या। जिरे मोहरी टाकल्यानंतर मिरचीचा आणि लसूणची पेस्ट हे त्याच्यात टाका। थोडासा कुट्टा टाकला तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर। आणि हळद त्याच्यामध्ये आणि छोले मसाला 1 चमचा, मला प्रत्येक भाजीत आवडतो म्हणून मी टाकत असते। बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे त्याला। त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी टाका। 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाका आणि पाणी चांगलं उकळू द्या। पाणी चांगलं उकळल्यानंतर हरभऱ्याची भाजी आणि बेसन पीठ मिक्स केलेलं आहे ते त्याच्यात थोडं थोडं सोडायचं आहे आणि थोड्या वेळाने परत ते सोडल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। छान चांगलं फेटून घ्या म्हणजे गुठळ्या राहत नाहीत। आणि त्याच्यात आवडत असेल तर शेंगदाणे टाका। परत झाकून ठेवा। आता बघा ह्याच्यामध्ये काहीच गुठळ्या राहिलेल्या नाहीत, एकदम छान हे झालेलं आहे। आता परत थोडा वेळ खूप उकळू द्यायचं, 15-20 मिनिटं। उकळल्यानंतर बघा भाजीचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे। अशी सुंदर अशी हरभऱ्याची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते आणि मला तर खूप आवडते। टेस्ट करा, बघा कशी झाली आहे ती भाजी। प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।